कळो तूच कर्म तुझे नाम धर्म वार करी पंथा पांडुरंग बिना पंची पंख बिना नारी पुरुष बिना तैसा नैर हरि भजन बिना सुमिरन करी ले मेरे मना तेरी बीती उम्र हरि नाम बिना राम कृष्ण हरे
संसार हे अंतर
अंतरला संसारा अंतरला संसारा अंतरला संसारा अंतरला संसारा न देखते गर्भवास न देखते गर्भवास न देखते गर्भवास न देखते गर्भवास कधीही दास विष्णूचे कधीही दास विष्णूचे कधी दास विष्णूचे कधी दास कधी दास विष्णूचे कधी दास विष्णूचे नवी संबे माता बाळा नवी संबे माता बाळा नवी संबे माता बाळा नवी संबे माता बाळा तैसा लढा पाळावा 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 न देखती गर्भवास न देखती गर्भवास न देखती गर्भवास देखती गर्भवास कधी दास विष्णूचे 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 कधी दास विष्णू त्रिभुवनी जाती सत्ता त्रिभुवनी जाती सत्ता त्रिभुवनी जाती सत्ता त्रिभुवनी जाती सत्ता तो रक्षिता झालिया 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 तो रक्षिता न देखती गर्भवान देखती गर्भवान न देखती गर्भवान गर्भवान दास विष्णूचे कधी 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 दास विष्णूचे गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल कुमार देवी गोपाल गोपाल कुमार देवी गोपाल गोपाल अनुसरे तो अमर झाला अनुसरे तो अमर झाला अनुसरे तो अमर झाला अनुसरे विष्णूचे कैदिदास कैदिदास कैदिदास
अनुसरे तो अमर झाला, अनुसरे तो अमर झाला, अंतरला संसार न देखती गर्भवास, कधीही दास विष्णूचे न विसंबे माता बाळा, तैसा लळा पाळावा न देखती गर्भवास, कधीही दास विष्णूचे. त्रिभुवनी ज्याची सत्ता, त्रिभुवनी ज्याची सत्ता, तो रक्षिता झालिया न देखती गर्भवास, कधीही दास विष्णूचे. पांडुरंग करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम, दुसरे चरणा गाता
काय माझी वाणी मानेल संताशी रंजवू चित्ताशी आपुलिया हे वाट गोमटी वैकुंठाशी जाता रामकृष्ण कथा दिंडी ध्वजा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांचिया संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्ययुक्तं सुविचारवन्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं मस्तकहे पायावरी या वारकरी संतांच्या अनुसरे तो अमर झाला अंतरला संसारा न देखती गर्भवास कधीही दास विष्णूचे। आज या पुण्य ठिकाणी सेवेकरिता निवडलेला अभंग महान संत श्रेष्ठ विश्ववंद्य श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा 4 चरणाचा अभंग आहे। जन्म मरणाच्या दुःखापासून आलिप्त होण्याचा मार्ग या अभंगाच्या द्वारा संत श्रेष्ठ तुकोबाराय सांगतात। सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार तो म्हणजे असा, प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आजचे हे हरिकीर्तन आहे। वैकुंठवासी दामूशंकर साणप यांचं प्रथम पुण्यस्मरण आणि त्यांचा सर्व साणप आणि आप्तेष्ट परिवार आपल्या या वडिलांच्या प्रीत्यर्थ या कार्यक्रमाचं आयोजन त्यांनी आपल्या जीवनामध्ये आपल्या वडिलांनी केलेल्या उपकाराची कष्टाची जाणीव म्हणून कृतज्ञ भावानं याचं आयोजन केलेलं आहे। ज्या वडिलांनी आपल्यासाठी आपल्या जीवनामध्ये, आता वडील काय करतात आपल्यासाठी हे काही सांगायची वस्तू आहे का? आई वडिलांचे उपकार वर्णन होऊ शकत नाही। श्रुती शास्त्र संत पंडित मोठे मोठे विद्वान लोक ज्या विषयाच्या पुढे हात टेकतात की ज्या विषयाचं वर्णन कुणालाच होऊ शकत नाही, असे काही आगम्य वर्णनीय विषय आहेत जगामध्ये। देवाचं वर्णन कुणाला झालं नाही, साधूचं वर्णन कुणाला करायला जमलं नाही आणि आई वडिलाचं वर्णन कुणाला घडलं नाही। विठ्ठला पण तरीही त्यांच्याबद्दल कृतज्ञ भावानं आपण काहीतरी केलं पाहिजे। त्यांनी आपल्यावर उपकार केलेला आहे, हे विश्व त्यांनी आपल्याला दाखवलेलं आहे। या सृष्टीमध्ये, या भूतलावर, या मृत्यू लोकामध्ये आपण जे इथं वावरत आहोत जगत आहोत त्यांच्यासाठी त्यांचे आपल्यावर अनंत उपकार आहेत। पण त्यांच्या उपकारातून उत्तीर्ण होता येत नाही। शास्त्राने काही ऋण सांगितले, त्याच्यामध्ये ऋषी ऋण आहे जे कधी फिटत नाही, जन्मभूमीचं ऋण कधी फिटत नाही, आई वडिलाचं ऋण कधी फिटत नाही। आतापर्यंत साधूच्या ऋणातून उत्तीर्ण झालेला जीव तुम्हाला एकही सापडणार नाही। सगळ्या महापुरुषांनी या विषयाच्या पुढे हात टेकलेले आहेत बरं का। महाराज काय द्यावे त्याशी व्हावे उतराई ठेविता हा पायी जीव थोडा, किंवा तुका म्हणे त्यांच्या उपकारासाठी नाही माझे गाठी काही केले उपकार सांगू मी काय, पाप न करी ऐसी माय, घर में जाऊंगे देखिए तुकोबारायांनी सुद्धा वर्णन केलेले की बाप न करी आईशी माय, आणि केले उपकार सांगू मी काय, सांगताच येत नाहीत म्हटले, वर्णनीय नाही आहे। म्हणून ऋषी साधूचं ऋण कधी फिटलं नाही, पुन्हा मातृभूमीचं ऋण कधी कुणाला फेडता आलं नाही। जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गर्यशी स्वर्गाहुनी थोर, असे जन्मभूमी साचार महाराज म्हणतात। स्वर्गापेक्षा श्रेष्ठ जननी जन्मभूमी आहे, मग त्यांचे उपकार फिटू शकत नाही। आणि तिसरे जे आहेत ते मातृपितृ ऋण कधी कुणाला फेडता आलं नाही। काशीला एक ऋणमुक्तेश्वर नावाचा महादेव आहे, त्याचं मंदिर आहे काशीला।
एक राजा, त्याचं नाव महेंद्र होतं आबा, आणि त्या राजानं ठरवलं की आईवडिलांच्या ऋणातून मला उत्तीर्ण व्हायचं आहे, म्हणून काशीला गेला. सगळ्या ब्राह्मणांना विचारलं. ब्राह्मणांनी सांगितलं बा हे ऋण काही फेटू शकत नाही, सेवा कर, साधना कर. नाही म्हणे, मला त्यांच्या कर्जात राहायचं नाही. 1,00,000 ब्राह्मण बोलवले त्यांनी, 1,00,000, आणि 12 वर्षे 1,00,000 ब्राह्मण बोलून होम हवन जप तप अनुष्ठान 12 वर्ष केलं. आणि 12 वर्ष झाल्यानंतर गंगेच्या पात्रामध्ये गेला, हातावर तांदूळ घेतले आणि म्हणायला लागला 12 वर्ष मी एवढी साधना केली, आई वडिलांचे उपकार फिटले असतील तर या तांदळाला या म्हणजे कोंब फुटतील. असं म्हटल्यावर त्या तांदळाला सगळा जाळच लागला नाही का. हे झालं. शेवटी मग त्यांनी महादेवाचं मंदिर बांधलं. आईवडिलाच्या ऋणातून मुक्ती होण्यासाठी शेवटी संकल्प सोडला की माझ्या आईवडिलांचं ऋण जर माझ्याकडून फिटलं असेल तर या ऋणमुक्तेश्वराचं जे मंदिर आहे ते जमिनीमध्ये 5 फूट खाली जाईल. म्हणलं मला ते मंदिर वाकडं झालं, आजही ती साक्ष देतं काशीला गेल्यावर. म्हणजे ऋणमुक्तेश्वर, त्याच्यातून ऋणातून मुक्ती होऊ शकत नाही आईवडिलांच्या. असे आईवडिलांचे अगम्य अपरंपार आणि अगणित उपकार आपल्यावर आहेत. मग हे कार्यक्रम करायचे कशासाठी? उपकारातून उत्तीर्ण होण्यासाठी नाही, त्यांचं स्मरण घडावं याच्यासाठी. विठ्ठला विठ्ठला. कार्यक्रमाचं नावच आहे पुण्यस्मरण, त्यांची पुण्य आठवण आपल्या जीवनामध्ये. आता त्यांनी आपल्यासाठी काय केले सांगायचा विषय नाही, आपल्या अनुभव चित्ता चित्त जाणे, ज्याच्या त्याच्या चित्ताला माहिती आहे महाराज की आपल्यासाठी त्यांनी काय केलेलं आहे. बाप करी जोडी ले कुराचे ओढी, आपुली कुरवंडी वाळवूणी, एकाएकी केला मिराशीचा धणी, कडिये वागवोणी भार खांदी. असे उपकार त्यांचे आहेत. ज्या दिवशी आपल्या आईवडिलांनी देह सोडला, नातराय सांगतात पुरुषाशी पर्व काळ, जन्मात जोडे एक वेळ, माता पित्याचा अंतकाळ, धर्माची वेळ अति पवित्र. ही पवित्र वेळ आहे. ज्या तिथीला आपले आईवडील गेले त्या दिवशी अन्नदान, नामचिंतन, वस्त्रदान, दान धर्म करावा. कारण पुढे एक असं देहूती मातेला कपिल मुनींनी सांगितलेलं आहे की पूत नावाचा एक नरक आहे म्हटले. स्वतःच्या पुण्यावर किती जरी सामर्थ्यशाली जीव असला तरी त्या पूत नावाच्या नरकातून पुत्रच काढू शकतो, दुसरा कोणी नाही. म्हणून पुत्रा येते पुत्र हा अशी संधी केलेली आहे वेदांतकाराने. पूत नावाच्या नरकातून तारुण्य येतो, त्याचं नाव पुत्र म्हणतात. स्वतःच्या पुण्याईनं सर्वच ठिकाणी वर्चस्व गाजवता येईल, पण त्या पूत नावाच्या नरकातून आपल्या पितरांना काढण्यासाठी आपल्या पुत्रालाच दान धर्म करावा लागेल. त्याच्याशिवाय पितरांना गती प्राप्त होत नाही. एक दृष्टांत सांगतो, भजन करा विठ्ठला. पंडूराजाचं ध्येय अवसान झालं. त्यावेळेला पांडव लहान होते, पांडवाला काही माहिती नाही. लहान असलेले पांडव माता काही दिवसानंतर प्रापंचिक जीवनामध्ये आडी अडचणी निर्माण व्हायला लागल्या, वितुष्ट निर्माण झालं, वाद निर्माण झाले. त्यावेळेला कुणीतरी सांगितलं की पितर अतृप्त असल्यावर संसारामध्ये अशा गोष्टी घडतात. मग लोक नाशिकला त्र्यंबकेश्वरला जातात. नारायण नाग आबा वर्षश्राद्धाला कीर्तन भजन केल्यावर नारायण नागबलीची गरजच पडत नाही. जिथं टाळ मृदंग वाजला त्याला तिथं जाऊन पैसे खर्च करण्याची गरज पडत नाही. ज्याने हे केलं नाही त्याला तिथं जावं लागतं. जळती दोषाचे डोंगर, शुद्ध होती नारी नर.
त्यावेळेला पंडूराजाला सांगितलं नारदानी तुम्ही असं करा म्हटले, वडिलांच्या उद्धारासाठी काही यज्ञ वगैरे काही होम हवन साधन तुम्हाला करता आलं तर करा. धर्मराजाने यज्ञ प्रारंभ केला. ज्या यज्ञामध्ये भगवान श्री परमात्मा पत्रावळ्या उचलायला होते नाही का, कृष्ण परमात्मा, एवढा मोठा यज्ञ. पण रोज संध्याकाळी एक प्रसंग घडायचा. काय व्हायचं, यज्ञाची आरती झाली आणि घंटा वाजली की एक टुजभर विमान वर सरकायचं, टुजभर. खूप दिवस झाले. नारदजी आल्यानंतर नारदांनी विचारलं, पंडूराजा आणि नारदजी आमच्या पिताजींचं विमान कुठपर्यंत गेले? त्यांनी सांगितलं आतापर्यंत हातभर वर गेले. एवढं तूप वगैरे सर्व काही जाळलं, ब्राह्मण बोलवले, कशाची स्थिती आहे? त्यावेळेला नारदांनी सांगितलं जोपर्यंत एक वैष्णव जेवत नाही, एक माळकरी तुझ्या यज्ञामध्ये येत नाही, तोपर्यंत तुझ्या बापाला उत्तम गती प्राप्त होत नाही म्हटले. त्यांनी सांगितलं हे सगळे बाकीचे काही मग ते मला सांगायचं नाही, मला कोणाला कमी लेखायचं नाही म्हटले, पण माळकरी आणि मोठा ब्रह्मवेत्ता जेवल्याशिवाय तुझ्या वडिलाला गती निर्माण होणार नाही, मला एवढंच सांगायचं. आता ब्रह्मवेत्ता कोणी? शुक, याज्ञवल्क्य, दत्त आणि कपिल मुनी, 4 जण. शुकदेवाला भगवंताने सांगितलं शुकदेव तुम्ही या जेवायला. नाही म्हटले अशा कार्यक्रमामध्ये येणं योग्य नाही, आम्हाला आमंत्रण नाही, काय नाही. पण देवा, पंडूराजाचे पांडवांचे सत्कर्माचे कार्य असल्यामुळं मी येऊ शकतो, पण या वेशामध्ये नाही, कोण्यातरी वेशामध्ये येऊन मी खाऊन जातो. शुकदेवानी येऊन एक उष्ट्या पत्रावाळीवरचा भाताचा एक शीत खाल्ल्याबरोबर वर शुक खाय एक शीत, घंटे वाजती अनंतांवर घंटा अनंत वाजायला लागल्या आणि मग पंडूराजाला गती मिळाली. असे काही आपल्या शास्त्रामध्ये पुरावे आहेत की जे ऐकल्यानंतर आपल्याला विश्वास वाटतो की आपण काहीतरी केलेलं वर पोचतं. काही काही लोक असाही अंदाज लावतात आबा की इथं केलेलं वर जातं कसं? मुंबईला टाकलेले पैसे संगमनेरमध्ये निघालेत, मग खाली केलेलं अन्नदान वर जाणार नाही कसं? विठ्ठला विठ्ठल. अमेरिकेतून माणसाने फोन लावला तर इथे यायला आहे, मग इथून वर जाणं काही अवघड नाही बा. जर सॅटेलाईटची सुविधा आहे ना, तशी आपलं पाप पुण्य एकमेकाला प्रोत्साहित देण्याची सुद्धा एक आपल्याकडे काय आहे, ही अनादिकालाची क्रिया आहे. म्हणून केलं पाहिजे. पण येत कदाचित असेच या परिवारासारखेच सत्पुत्र आपल्या जीवनामध्ये निर्माण होतील कशावर? एखाद्याच्या भाग्याने असे सत्पुत्र जन्माला येतात, अन्नदान, नामचिंतन, कीर्तन, भजन करणारे. अजून आपल्याला बसायचं कळत नाही, चपला आपण जवळच घेऊन बसतो कीर्तनाला. म्हणजे कीर्तन आहे का कशाचा मंडप आहे याचीच जाण नाही जगाला. या महाराज किती दिवस प्रचार केल्यावर लोक सुधरतील आणि त्यांना बसण्याची वागण्याची अक्कल येईल, देव जाणो. विठ्ठला विठ्ठला. ज्या मंडपातली माती भगवान शंकर कपाळाला लावतात, ज्या मंडपात जिथं कीर्तन सुरू आहे तिथं लोळतात, आणि आपण चपलं घेऊनच कोण न्यायले ते टरकलाला त्या तुमच्या चपलाला? महाराज एकेकाच्या घरी 50-50 ते चपलं चोरायचा काळ गेला पूर्वी, आता नाही. आता जरा मंडपात येताना चपलं बाहेर सोडून बसलं पाहिजे, मध्ये आणली नाही पाहिजे. कीर्तन आहे याचं भान ठेवलं पाहिजे. हे सोयरे धैर्य येतात ना महाराज, हे कार्यक्रमाला जे लोक येतात ना, कीर्तन ऐकायला थोडे येतात आणि पाहुण्याला भेट द्यायला जास्त येतात. त्याच्यामध्ये 14 लोक पारमार्थिक नसतात आणि कीर्तन ऐका येणारा वर्ग फक्त 2 असतो. म्हणजे या कार्यक्रमामध्ये हीच पंचायत होते. विठ्ठला विठ्ठला. लक्ष करा, धार्मिक स्थितीचा विचार करत असताना आपल्या जीवनामध्ये आपल्याला सत्पुत्र निर्माण होतील कशामुळं? मी हे सांगायला तुम्हाला. अजून आपल्याला बसायचं ज्ञान नाही, उद्धाराचं ज्ञान कसं होईल? भगवत साधनेचं ज्ञान आपल्याला प्राप्त कसं होईल आपल्या जीवनामध्ये? मग आपल्याला काय करावं लागतं? त्याच्यासाठी कोण्यातरी महापुरुषाचा आश्रय घ्यावा लागतो, आश्रय घ्यावा लागतो, आश्रित व्हावं लागतं. सानप बाबा भाग्यवान होते, त्यांच्या वर्षश्राद्धाला त्यांच्या मुलांनी कीर्तन ठेवलं, भजन ठेवलं. आपल्या जीवनामध्ये आपली मुलं ठेवतील न ठेवतील काय विश्वास आहे आपल्याला? पुढच्या पिढीचं आपण सांगू शकत नाही. मग पुत्राच्या आशेवर बसून आपला काळ आपण व्यर्थ घालायचा नाही, आपली तयारी आपणच करून ठेवायची. काळ सारा वाचूतने एकांत वाची गंगा स्नाने देवाचा पूजने प्रदक्षिणा तुळशी एकांत वाची गंगा स्नाने देवाचा पूजने प्रदक्षिणा तुळशी
त्याच्यासाठी आपण आपल्या जीवनामध्ये हे केलं पाहिजे. काळ सारावा चिंतणे, एकांतवासी गंगा स्नाने, देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. याच्यात वेळ घातला पाहिजे. आपण जर याच्यामध्ये वेळ नाही घातला तर आपल्याला या दोन दुःखाला प्राप्त व्हावे. हे बघा, मनुष्य जन्मामध्ये कोणत्याही जन्मामध्ये गेलात तर जन्माला येताना दुःख आहे, जगताना दुःख आहे आणि मरतानाही दुःख आहे. तुकोबाराने सांगितलं जन्माला येताना किती दुःख आहे मी वर्णन करू शकत नाही. महाराज म्हणतात काय सांगू गर्भीची यातना, सांगताच येत नाही. माझं भोगिता नारायण. आता एखाद्या बंद खोलीमध्ये आपण जाऊन बसलोत आणि तिथं काही AC कूलर फॅन वगैरे काही जर नसेल, उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये काही वर पत्रे वगैरे टाकलेले आहेत आणि त्याच्यामध्ये आपल्याला बसवलं तर आपला जीव नको नकोसा होतो. मग आपण म्हणायला लागतो कधी याच्यातून बाहेर पडता आला पण नाही का. मग तिथं आईचं उदर म्हणजे तर तिथं काही व्यवस्था आहे का काय. पचवणी विष्टेच्या दाथरी महाराज म्हणतात, उकडोनी नवमासवरी मातीच्या उदर कुहरी. आणि एवढं दुःख भोगायचं आणि ते 1-2 दिवसाचं नव्हे, 9 महिने दुःख भोगायचं आहे. आणि मग होताची नवमास 10व्याने प्रसूत झाली. 10 महिने झाली, 10वा लागला की मग जन्माला यावं लागतं. जन्माला आल्यावर सुख काय, जन्माला आल्यावर सुख नाही. 4-5 वर्षाचा आनंद आहे, लहान आहेत तोपर्यंत. एकदा 5 वर्ष संपले आणि शाळेचं दप्तर पाटीवर बसलं की पुन्हा चौघाच्या खांद्यावर जाईपर्यंत जीवनात सुख मिळत नाही. बरं, जन्मभर सुख नाही, मेल्यावर तरी सुख आहे का. मरताना मज चालता प्रयाण काळी, मरतानाही किती दुःख आहे. जन्मभर कमवलेलं असतं बांध करून, आपल्या जीवनात काय केलेलं नसतं आपण नाही का. आता व्यवहार जगत असताना स्वार्थासाठी माणसं कोण्या कोटीला कुठं जाऊन पोहोचतील याच्यावर आपण किती कमावतो, 1-1 रुपया जोडून ठेवतो. प्रापंचिक जीवनामध्ये सगळे हे कष्ट अमुक तमुक केलेले असतात. आणि शेवटी एवढं चांगली सिस्टीम असली तर गायकाला माईक सोडा वाटत नाही. आवा चांगला श्रवण करणारा समाज जर असला 2 तास केलं तर ती गाव सोडून जाताना, किंवा आता आबा वगैरे आहेत आमची भजनातले आनंदी माणसं आहेत, 7 दिवस एखाद्या उत्सवाला आपण राहिलो तर त्या लोकांनी आपल्याला जीव लावला तर 7व्या दिवशी जाताना फार अंत करण्याला कसं वाटतं. जड आम्ही पूर्वी भागवत कथा करायच्या आबा बरं का, आणि कार्यक्रम कमी, आताही कमीच असतात पण पूर्वी कमी. मग ते तिथे जायचं कार्यक्रमाला 7-7 दिवस राहायचं त्या कथेच्या गावामध्ये. मग ती लोक फार प्रेम करतात. मग 7व्या दिवशी निघालं की ते लोकही रडायचे ना आपल्याला सुद्धा काय यायचं, डोळ्यामध्ये अश्रू यायचे. मग 7 दिवसाचा संबंध आला तर गाव सोडताना वाईट वाटतं. जन्मभर आपण बांधलेलं घर, आपण घेतलेली जागा, आपण घेतलेला प्लॉट, आपण केलेली सगळी ती रंगरंगोटी, आपण त्या सजवलेल्या घराला, आपण ते जोडलेले नाते, केलेले कष्ट, एवढं सगळं सोडून जात असताना मनुष्याला दुःख होणार नाही का सांगा. मग होतच ना दुःख माणसाला. आणि त्याला वाटतं मी एवढं सगळं केलं, मरताना कोणतं दुःख नाही. वृद्धपणी प्रवृत्तली चिंता. कोणती चिंता होते, मी एवढं केलं आणि मला कोणीच विचारित नाही एक, आणि या सगळ्यांना सोडून जायची वेळ आली, मला विचारित नाही कोणी, हे एक दुःख, आणि एवढं सोडून मला जावं लागतं हे एक दुःख. हे 2च दुःख माणसाला आनंदानं मरू देत नाही. विठ्ठला मरतानाही दुःख आहे, अगणित दुःख आहे. 1 कोटी विंचू, 1 विंचू चावल्यावर जेवढ्या यातना होतात, प्राण जाताना 1 कोटी विंचू चावल्यावर जेवढ्या यातना होतात तेवढा जीवाला त्रास होतो. हजारो तक्षकाचं विष शरीरामध्ये गेल्यानंतर जेवढी आग होते तेवढी मरताना जीवाला आग होते. महाराज हा प्राण सुखासुखी प्राण फक्त साधूचा जातो. या संसारिक माणसं नीट मरतच नाहीत. विठ्ठला फक्त साधू समाधानानं जातात जगात. पुन्हा राजा राजवाडे अमुक तमुक हे जे लोक असतात, पदाचे अभिलाषी, धनाचे अभिलाषी, नात्यागोत्याचे अभिलाषी, मान प्रतिष्ठेचे अभिलाषी लोक, यांना ते दुःख शेवटी त्रास करत जात असताना सुखासुखी नाही मरण येत आपल्याला. कुठला तरी त्रास आपल्या. महात्मे मात्र एखाद्या प्रवासाला निघून गेल्यासारखे जातात. जातो येतो आम्ही देवाचे सांगात, तुका म्हणे गात देवनाम. त्यांच्या हातामध्ये, आपल्या हातामध्ये नाही. आपण बंधनामध्ये आहोत. बरं महाराज, मग आम्हाला जन्म मरणातीत व्हायचं आहे. हे जन्माचंही दुःख नष्ट करायचं आहे आणि मृत्यूचंही दुःख नष्ट करायचं आहे. यावर पर्याय काय? यावर पर्याय अभंगाच्या पहिल्या चरणा अनुसरे तो अमर झाला, अनुसरे तो अमर झाला, अनुसरे तो अमर झाला,
त्यावर पर्याय काय महाराज सांगा आम्हाला. की आता हे जन्माचं दुःख आम्हाला, जसं एखादा रोग झाल्यानंतर डॉक्टरकडे गेल्यानं विचारावं लागतं की आम्हाला हा आजार आहे, या आजाराची निवृत्ती करण्यासाठी आम्हाला काहीतरी औषध सांगा. मग डॉक्टर पर्याय सांगतात, तुम्हाला डोकेदुखी आहे, पोटदुखी आहे. पण ती पोटदुखी रोगाची असली तर, नाही तर दुसऱ्यावर जळणार असली मग उपाय नाही बरं का. पोटदुखी मग दुसऱ्याचं बरं झालं की काही लोकांचं पोट दुखतं, त्याच्यावर उपयोग नाही, मग त्याच्यावर उपाय नाही. खाण्यापिण्याने जर बिघडलं तर मग उपाय आहे त्याच्या. जीवनामध्ये मग असं आहे, प्रत्येक रोगावर औषध आहे या जगात. एकही रोग असा नाही की कधी ना कधी तरी त्याचं फक्त माहिती नसतं. कोरोनाचं औषध माहिती नव्हतं पण माणसं मेले, आता माहिती झालं. आता रोगही नाही, का नाही, औषध माहीत झालं ना. कॅन्सरनी बरेचसे लोक पूर्वी मेले, आता कॅन्सरमधून उठलेले लोक खूप पाहायला मिळतात आपल्याला, औषध निर्माण झालं. हा प्रकार तसाच आहे. जन्म मरणातून बाहेर पडण्याचं औषध कोणाला माहीत नव्हतं, ते संतांनी शोधून काढलं. मागे मेले खूप, पण महापुरुषांनी त्याच्यावर एक औषध निवडून काढलं. आणि ते औषध असं आहे की महापुरुषांचं अनुसरण केलं की मनुष्य जीवनात जीवन मुक्त होतो आणि जन्म मरणातीत होतो. वेदांत शास्त्राने 2 शब्दाचा प्रयोग केलेला आहे, एक अनुकरण आणि दुसरं अनुसरण. अनुकरण म्हणजे त्याच्यासारखं होणं आणि अनुसरण म्हणजे त्यांच्या पाठीमागं जाणं. फक्त एवढंच आहे. जीवनात अनुकरण करावं कुणाचं आणि पाठीमागं जावं कुणाच्या, हे मनुष्याला कळालं की माणसाचा संसारातही विजय होतो आणि परमार्थही सुखरू. बहुतांश वेळेला आपल्या जीवनामध्ये आपले मार्ग चुकतात, त्याचं कारण एक आहे, आपल्याला मार्गदर्शन करणारा जो गाईड्स असतो ना, तो एक तर तो चुकीचा असतो, आणि ज्याचं पाहून आपण जीवन जगण्याची आपली जी काही नियोजन व्यवस्था केलेली असते तर तो मनुष्य चुकीचा असतो. योग्य मनुष्य आपल्या जीवनामध्ये मिळाला की जीवनात बदल होतोच, आणि चुकीचा माणूस आपल्या जीवनात आला की आपलं वाटोळं निश्चित होतं. महाराज, सुंदर मुलगी आहे, आईवडिलांचं चांगलं आहे, खूप आनंदाचे दिवस आहेत, लग्न झालं आणि सगळं ऐश्वर सुख समृद्धी सर्व काय आहे, पण जोडीदार व्यसनी मिळाला. आता जीवनात आनंद नाही का? संपत्ती, उपयोग, घर दार, प्रतिष्ठा तुमच्याजवळ काही असू द्या, तुम्ही ज्याच्या सहवासामध्ये राहता तो जर योग्य नसेल तर मनुष्याला आनंद वाटत नाही. मग मुली म्हणतात कधी कधी, महाराज सगळा आनंद आहे पण काय करायचा त्या आनंदाला? एक वेळ घर नसलं तरी चाललं असतं, रोजी रोजंदारी करून खाल्ली असती, जमीन नसली तरी चाललं असतं, पण जोडीदार बरा हवा होता. मग प्रपंचामध्ये जोडीदार पाहिजे आणि पण परमार्थात चांगल्या जोडीदाराची गरज नाही का? संसारातही जोडीदार पाहिजे. अहो, कीर्तनला सुद्धा जोडीदार चांगले लागतात, तो नाही का? तर कीर्तन चांगलं होतं. विठ्ठला आपले शंभू महाराज वाजवायला काही पाहायचं काम. सुंदर गायक आहेत आणि आबा असल्यावर तर काही पाहायचं नाही. एक आबा म्हणजे लाखाच्या बरोबर. कितीच्या बरोबर? लाख माणसाच्या बरोबर. आणि पुन्हा त्यांचं एक वैशिष्ट्य आहे रोहिदास आबाचं, कोणतं कीर्तन कोणाचंही असू द्या, त्या कीर्तनात रंग कसा आणता येईल एवढाच विचार करणे. नाही तर हल्ली आपण पाहतो, मला कोणाला नाव नाही ठेवायचं, आपला तेवढे आपले हे नाही, पण मला हे सांगायचं की बहुतांश वेळेला कीर्तनकार जर बरोबर नसेल, पुढे समाज नसेल, तर गायकाला उल्हास येत नाही. पण इथं मंडपात कोणी नसताना सुद्धा आपण एवढं भजन सुरू केलं की ती देवीच ऐकत असेल नाही का वर बसलेली. आज आहे जीवनामध्ये उत्साह आणि आनंद आपण आपल्या स्वतःच्या लोकावर आनंद अवलंबून आला की कधीच मिळत नाही. मंडप भरल्यावरच चांगलं गाईन, मंडप भरल्यावरच सुंदर कीर्तन करीन म्हणणारा मनुष्य कधीच जीवनात आनंदी होऊ शकत नाही. आहे त्या स्थितीमध्ये जो आनंद घेतो त्याला जगात दुःखी कोणीच करू शकत नाही. विठ्ठला विठ्ठला. महाराज म्हटले, नाना माणसं नाहीत अजून, आल्यावर करू. म्हणले खांबाला सुद्धा मी कीर्तन सांगू शकतो. माणसं येतात, प्रेमाची माणसं येतात. एवढ्या सकाळच्या वेळा सुद्धा तुम्ही आलात, मग प्रेम आहे, श्रद्धा आहे, भावना आहे म्हणूनच येतात तुम्ही. मला हा विषय सांगायचा आहे की संसारामध्येही जोडीदार पाहिजे, परमार्थामध्ये जोडीदार पाहिजे. मग परमार्थातले योग्य कोण आहेत? संसारातली योग्यता तिचं वर्णन होऊ शकत नाही. संसारात विचार केल्यावर योग्य कोणी नाहीच महाराज, सगळे स्वार्थीच आहेत. प्रपंचामध्ये कोणी योग्य नाही, कोणीही योग्य नाही, कोणीही म्हणतोय बरं का, लक्षात ठेवा. तुम्ही सांसारिक माणसाची कुणाचीही संगती करा, शेवटी तो मनुष्य तुम्हाला दुःखच देऊन जाणार. काय देऊन जाणार?
दुःखच देऊन जाणार. मग तुमची आई असू द्या, तुमचा बाप असू द्या, तुमची बहीण असू द्या, तुमचा भाऊ असू द्या, तुमची बायको असू द्या, तुमचा नवरा असू द्या, तुमची मुलगी असू द्या, तुमचा मुलगा असू द्या, कधी ना कधीतरी तुम्ही जेवढं काही तुमच्या जीवनामध्ये केलेलं आहे त्याच्यावर ते पाणी टाकून तुम्हाला कमी लेखणार म्हणजे लेखणार. उपकार कोणी मानत नाही. संसारात योग्य कोणी नाही, कोणी नाही. मग परमार्थामध्ये तरी योग्य कोणी आहे का? अनुसरण येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, उपकारासाठी, येथे उपकारासाठी आले घरी जा वैकुंठी, आले घरी जा वैकुंठी, येथे उपकारासाठी, या परमार्थिक क्षेत्रामध्ये कोणी योग्य हो आहेत. आले घरजा, जे वैकुंठातून आले, ज्यांच्याकडे स्वार्थ नाही, अपेक्षा नाही, द्वेष नाही, मत्सर नाही आणि संपूर्ण विश्वाचं कल्याण व्हावं अशी ज्यांच्या मनामध्ये भावना आहे ते संतच योग्य आहेत, बाकी कोणी नाही. पण अनुकरण करायचं झालं तर संताचं करा आणि अनुसरण करायचं झालं तरी संताचं करा. कारण संता एवढं जगामध्ये चांगला देव सुद्धा नाही. विठ्ठला विठ्ठला. अनुकरण करा. का करा अनुकरण? संताकडं, संत अनुकरणीय आहेत. काय संताकडं दोषच नाही कोणता. चंद्राला लांछन आहे, सूर्याकडे दाहकता आहे, वृक्षाकडे दोष आहे, नदीकडे दोष आहे, मेघाकडे दोष आहे, झाडाकडे दोष आहे, माणसाकडे दोष आहे, देवाकडे दोष आहे. निर्दोष फक्त जगात संत आहेत. तुका म्हणे तैसा सजना पाचुनी पाहता उरुनी नीळेचीना पाहता उरुने. तुका म्हणे तैसा सजना पाचुनी पाहता म्हणे तैसा सज्जना पासुणी पाहता अवगुण मिळेचिना. महाराजांनी ती खूप दृष्टांत दिले. चंदनाचे हात, पायही चंदन, परिसा नाही हीण कवणी अंगी, दीपा नाही पाटी पोटी अंधकार, सर्वांगी साखर अवघी गोड. पण ह्या सगळ्या वस्तू यांच्याकडे एक एक दोष आहे. चंदनाकडे काय दोष आहे? वेळूला चंदन करू शकत नाही. दिव्याकडे काय दोष आहे? स्वतःच्या खालचा अंधार नष्ट करू शकत नाही. साखरेकडे काय दोष आहे? शुगरच्या माणसाला मारू शकते. साखरेकडे दोष आहे. पण सज्जनाकडे आहे का दोष? काय? एकही अवगुण मिळेची ना, एक अवगुण मिळू शकत नाही. त्यांच्यासारखी वृत्ती नाही, त्यांच्यासारखं प्रेम नाही. अद्वेष्टा सर्वभूतानाम मैत्रह करुणये वच. महाराज म्हणतात पार्था जयाची ठाई वैषम्याची वार्ता नाही. रिपू मित्रात दोन्ही सरिसा पाडू, नाही तरी इक्षदंडू पाळतिया गोडू, गाळतिया कडू नव्हेची जीवी. दक्षिण उत्तर मारुता मीरू जैसा पंडुसुता, सुख दुःख प्राप्ता मध्यस्थु जो. गायीची तृषा हरू का व्याघ्रा विष हो निमारू, हे नेणीची गा करू तो ये जैसे. घरची या उजेडू करावा पारखी अंधारू पाडावा, हे नेणीची गा पांडवा दीपू जैसा. जो खांडावया घाव घाली का लावणी जयाने केली, दोघा एकची सावली वृक्ष दे जैसा. विठ्ठला विठ्ठला. म्हणून साधूचं अनुकरण करावं पण साधूचं अनुकरण अवघड आहे. आबा साधू होणं फार कठीण आहे. अनुकरण म्हणजे त्यांच्यासारखं होणं. आता साधूसारखं होणं आपल्याला जमतं का? साधू होणं आपल्याला जमत नाही. अहो आपल्याला साधा योग्य माळकरी व्हायला जमत नाही. गळ्यात तुळशीची माळ आणि तोंडात तंबाखू असते. आपल्या माळकरी व्हायला जमत नाही आपल्याला.
मग साधा माळकरी होणं आपल्याला जमत नाही तर संत साधक होणं कसं जमलं आपल्याला? विठ्ठला विठ्ठला. 10वीची परीक्षा ज्याला व्यवस्थित पार पाडता आली नाही तो जिल्ह्याचा कलेक्टर होईल कसा? हा विषय तसाच आहे. आपल्याला संतत्व प्राप्त होऊ शकत नाही. साधा माणूस व्हा तुम्ही. नुसतं माणसासारखे चांगले वागून माणूस जरी झालात तरी तुमच्या जीवनात खूप झालं. आपल्या पण विचार करा, आम्ही दिसायला माणूस आहोत पण वागणं जनावराच्या पलीकडे. विठ्ठला विठ्ठला. पण अनुकरण संतांचं करावं आपल्या जीवनामध्ये. पण संत मिळणं अवघड आहे, संत कळणं अवघड आहे आणि संत होणं महा अवघड आहे. आपल्याला नाही जमत ते. एखाद्या पाहुण्याने नातेवाईकाने आपण कार्यक्रमाला आलोत आणि त्यांनी व्यवस्थित राम राम नाही घातला, केव्हा आला नाहीत म्हणून जर विचारलं तर हे इथून घरी जाईपर्यंत अन्न जिरवीतच जाते महाराज. मी काय तसाच गेलो होतो का? आमंत्रण होतं म्हणून गेलो. त्या पाहुण्याने मला राम राम घालायला नको होता का? केव्हा आलात म्हणून विचार. मग इतका आपल्याला सहन होत नाही तर काठीनं मारल्यावर, अंगावर चोंकल्यावर, झोळी फाडल्यावर, गालात मारल्यावर इतकं कसं सहन होईल आपल्याला? एखादा मनुष्य आपल्याला नुसतं आरे कार्य जरी बोलला तरी 1 महिनाभर आपल्या डोक्यामध्ये राहतं, ते आपण विसरू शकत नाहीत. आणि संतनी तुकोबरायाला मारलं काठीने दुपारी 5 वाजता सायंकाळी आणि संध्याकाळी 9ला कीर्तनाला मंबाजी बुवा आले नाहीत म्हणून त्यांना आणायला गेले. इतकं सर्व दुःख विसरून शांत समुद्रासारखं धीर गंभीर होणं आपल्याला कळणं मुश्किल आहे. विठ्ठला विठ्ठला. सर्वभूती पाहे एक वासुदेवा. सर्वभूती पाहे एक वासुदेवा. सर्वाभूती पाहे एक वासुदेव. पुसोनी आठाव अहंतेचा. तोची संत साधू ओळखावा निका. एर ते ऐका मायाबद्ध. ज्यांच्याकडे द्वेष नाही, मत्सर नाही, कुठल्याही प्रकारचं काही नाही, असे जे आहेत ते साधू. आणि म्हणून आपल्याला मत्सर रहित होणं. फाल असं नाही की तुम्हाला साधू ज्याला जमतंय ते व्हा. विठ्ठला विठ्ठला. म्हणून आबा तुकोबरायाच्या गाथ्यामध्ये एकही प्रमाण असं नाही की मला संत करा म्हणणार. एकही नाही. एक असे प्रमाण आहेत, मला दास करा. कुणाचा? संतांच्या दासाचा किंवा तुमची दाशीचा. तुमचा दास व्हायची योग्यता नसली तर तुमच्या दासाच्या दास करा. माझं दास करी त्यांचा आणि संत दासाच्या दासाचा. संत होणं अवघड आहे. अनुसरण काम क्रोधावर विजय मिळवणं अवघड आहे. मनातली आसक्ती नष्ट करणं अवघड आहे. ह्या गोष्टी फार कठीण आहेत आणि या एका जन्मात जाऊ शकत नाहीत. काम एका जन्मात जात नाही, क्रोध एका जन्मात जात नाही. हे संत म्हणजे देवच होते हो. रूप घेऊन आले ते. अवतार पांडुरंग नाव ठेविले सदाशिवाचा, महाविष्णूचा, ब्रह्मा सोपान तो आदिशक्ती ते सांगावे सविस्तर याचे कोण कोण अवतार. बंधू त्रिवर्ग साचार आणि ते भगिनी. प्रत्यक्ष परब्रह्म मूर्ती ज्ञानेश्वर. करीचे आदर संगतीचा. करीचे आदर संगतीचा. मूर्ती ज्ञानेश्वर.
प्रत्यक्ष परब्रह्म मूर्ती ज्ञानेश्वर करीतसे आदर संगतीचा. देव सांगतात नामदेव राहायला नाम. अरे माऊली म्हणजे मीच आहे. देव म्हणे ना आम्या पाहे ज्ञानदेव मीच आहे. ज्ञानदेव ब्रह्म निघोट ते त्यांना ते जमलं. आपल्याला संत होणं जमत नाही म्हणून अनुकरण करणं आपला विषय नाही. मग आपल्या जीवनात आपण काय करावं? अनुसरण करावं. अनुसरण करणं म्हणजे काय? मार्ग दावणी दयानिधी संत ते तेणेची पंथे किंवा पुढे गेले त्याचा पुढे गेले त्याचा पुढे गेले त्याचा शोधित मार्ग पुढे गेले त्याचा पुढे गेले त्याचा पुढे गेले त्याचा शोधित मार्ग. चला जाऊ माग घेत आम्ही. चला जाऊ माग घेत आम्ही. वंदू चरण वंदू चरण वंदू चरण सेवू वंदू चरण वंदू चरण वंदू चरण पुढे गेले त्याचा शोधित मार्ग. चला जाऊ माग घेता. आम्ही जे पुढे गेलेले आहेत पुढे गेलेल्याच्या पाठीमागं आपण जाऊया. आणि पुढे गेले त्याच्या पाठीमागं चालणं त्याला म्हणतात अनुसरण. आणि ज्यांनी संतांचं अनुसरण केलं, संतांच्या विचाराच्या, संतांच्या वाङ्मयाच्या, संतांच्या परंपरेच्या, संतांच्या संप्रदायाच्या पाठीमागं जे जे चालले ते अनुसरे तो अमर झाला. ते अमर झाले. तुका म्हणे तुम्ही चला याची वाट गुरुजाने भेटे पांडुरंग शेरी भेटे पांडुरंग चला याची वाट भरवसेली भेटे पांडुरंग भरवसेली भेटे पांडुरंग पांडुरंग पांडुरंग. तुका म्हणे तुम्ही चला याची वाटे भरवसेनी भेटे पांडुरंग. येण्याची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे. काही गुंता नाही पण प्राप्ती जास्त आहे. अडचणी कमी आहेत पण तुम्हाला पाहिजे ते जास्त मिळणार आहे. म्हणजे या रस्त्याने झाला. आणि जो चालला तो अमर झाला. किती अमर झाले? निळोबाराय अमुक तमुक ज्यांनी संतांचा रामेश्वर शास्त्री सारखे आणि या लोकांनी सुद्धा महापुरुषांचं अनुसरण केलं आणि ते अमरत्वाला जाऊन पोहोचले. म्हणून अमर झाला तो कोण? जो पाठीमागे गेला तो, दुसरा नाही. आणि फायदा काय झाला? अंतरला संसारा. आता संसार म्हणजे इथं प्रापंच या विषयानं संसार शब्द घ्यायचा नाही. जन्म मरणाच्या विषयानं. यस संसारे खलदुस्तारे कृपया पारे. कशाला? पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारी. किती वेळा जन्म यावे, किती भावे फजित, किती जन्म झाला फेरा. गणित नाही जी दातारा पडिलो आवर्ती भोवरा. काय सांगावं? किती मागे म्हणवोनी जीव भ्याला शरण गेला विटोशी. आता हे सहन होत नाही. आता किती वेळा सहन करावं? म्हणून प्रार्थना केली, एक वेळ करी या दुःखा. आणि त्या दुःखातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडला. अनुसर येतो आणि त्याच्यातून फायदा झाला. अंतराला आता जन्म मरणाचं अंतर पडलं. तुका म्हणे येणे जाणे नाही आता. तुका म्हणे येणे जाणे नाही आता. तुका म्हणे येणे जाणे नाही आता. येणे जाणे नाही आता. राहिलो अनंताचे पायी. राहिलो अनंताची पायी. राहिलो अनंताची पायी. आता संसाराचं आमचं अंतर पडलं. पण अंतर पडलं म्हणजे काय झालं? अभंगाच्या ध्रुवचरणा. न देखती गर्भवास 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 न देखती गर्भवास
अंतरला संसारा अनुसरे तो अमर झाला. मग अमरत्व प्राप्त त्याला झालं, त्याने अनुसरण केलं. पण अनुसरण करत असताना तो काय झाला? अनुसरण करत असताना विष्णुदास होणं महत्वाचं आहे. संत ज्या मार्गाने गेले, संत काय झाले? आम्ही विष्णुदास तैसे न हो. महाराज म्हणतात ना, आम्ही कोण आहोत? विष्णुदास आहोत आम्ही. म्हणून आपल्याला विष्णुदास व्हावं लागेल. विष्णुदास होणं म्हणजे काय? गळ्यात तुळशीची माळ घालावी लागेल, कपाळाला गंध लावावा लागेल, शिखा शेंडी ठेवावी लागेल, धर्मग्रंथाचं ज्ञानेश्वरी गाथ्याचं पारायण करावं लागेल, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी करावी लागेल, तुळशीला पाणी घालावं लागेल, घरातली सासू उपाशी मारावी लागेल आपल्याला. काय कलियुगाचं नवल आहे. महादेवाला पाणी घालायला रांग आणि सासूनी पाणी मागितली की तुला दिसत नाही का म्हणते. म्हणजे सामान्यत्वानं सेवावृत्ती आपल्या अंतःकरणात ठेवावी लागते. वडीलधाऱ्यांची सेवा, ज्येष्ठाची आज्ञा पाळणं, गळ्यात माळ घालणं, म्हणजे एवढ्या गोष्टी सांभाळाव्या लागतात. नुसतं मांस मच्छी वाईट खाणं बंद करणं नव्हे, वाईट वागणं सुद्धा सोडावं लागतं. त्याला विष्णुदास म्हणता येतं नाही का? आणि म्हणून विष्णुदास व्हावं लागतं. आणि मग एकदा विष्णूची अर्चना गळ्यामध्ये त्याचं झालं. हृदयी कळवळा वैष्णवांचा गोपीचंदन, काय तुळशीच्या माळा महाराजांनी वर्णन केलं आहे. अशी अवस्था हृदयामध्ये प्राप्त करावी लागते. सातत्यानं देवाचं स्मरण करावं लागते. विष्णुदास होणं म्हणजे सततम कीर्तयंतो माम, सतत कृष्णमूर्ती सावळी खेळे हृदय कमळी. सततम, सतत रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी असं भजन करावं लागतं. आणि अशी साधना जीवनामध्ये परोपकार करावा लागतात. वृक्ष लावावे लागतात, तळे बांधा, जलाशय निर्मावी, नगरी महाराजांनी वर्णन केले ज्ञानोबरायनं. झाडं लावा, जलाशय निर्माण करा, सत्कर्म करा, दीनदुःखी ओळखा, सगळ्याशी प्रेमानं बोला, वाईट व्यसन करू नका, सन्मार्गाने चला. असं तुम्ही झालात की तुम्ही विष्णुदास. विठ्ठला विठ्ठला मध्ये तुळशीची माळ घालावी, पवित्र महाराज. गळ्यामध्ये माळ असावी. माळ तुम्ही म्हणाल महाराज आम्हाला तर एक कार्यक्रम यांचा जो समाज आहे, वंजारी समाज आहे, हे वंजारी समाजामध्ये एक आहे बघा, काय बायका खात नाहीत वंजारी समाजात. का इकडं खातात, इकडं खातात. अरे अरे मग फरक आहे. विठ्ठला आमच्याकडे वंजारी समाजात बाई खात नाही. आमच्याकडे नाही खात. आमच्याकडे वंजारी समाजामध्ये बाई खात नाही. एकही तुम्हाला सापडणार नाही. ती करून देणार सुद्धा नाही. म्हणजे असं काही नाही. जाऊ मग आपलं चुकलं. नाही खायला नाही बाय. असं त्या तिकडे जी प्रथा आहे ती, पण तिकडे काही भागामध्ये आहे. मला हे साणं पाडणं पाहून ते माझ्या लक्षात आलं की तिकडे खात नाहीत. काही काही लोक खात नाहीत, पण आबा गळ्यात तुळशीची माळ घालत नाही. ते दुःखच आहे ना. जेना घालती तुळशी माळा, जेना घालती तुळशी माळा, जेना घालती तुळशी माळा, जेना घालती तुळशी माळा. गोपी चंदन लाविती टिळा, गोपी चंदन लाविती टिळा, गोपी चंदन लाविती टिळा, गोपी चंदन लाविती. शरण नरिगती गोपाळा, शरण नरिगती गो, शरण नरिगती गोपाळा, शरण. ए त्या चांडाळा अनावे, त्या चांडाळा अनावे, त्या चांडाळा अनावे, अनुनी घाला नरक कुंडी, अनुनी घाला नरक कुंडी, अनुनी घाला नरक कुंडी, अनुनी घाला नरक कुंडी. बरोबर आहे. मला हा विषय सांगायचा. काही लोक खात नाहीत पण माळीचा कंटाळा करतात. अरे वा, याला महत्त्व नाही. तुम्ही खात जरी नसाल तर गळ्यामध्ये माळ असल्यावर जेवढी किंमत आहे तेवढी अशी नाही. ड्रायव्हर चांगला आहे पण लायसन असल्यावर जेवढी किंमत आहे, अनुभवाला किंमत आहे का त्या RTOनं गाडी पकडल्यावर? नाही अहो म्हणजे मी 20 वर्ष झालं गाडी चालू. काही काही लोक म्हणतात नाना आम्हाला माळ नाही पण आम्ही खात नाही. अरे खात नाही चांगलं आहे बा, आपण ते लायसन दाखवावं लागतं ना. मी ड्रायव्हर चांगला आहे. लायसन असणं म्हणजे तुम्ही चांगले आहात ते दाखवणं. हे तसंच आहे जीवनामध्ये. काही काही लोक व्यसन कर म्हणून गळ्यामध्ये माळ घाला, विष्णुदास व्हा.
आणि विष्णुदास होऊन जीवनाची सार्थकी लावा. आणि तुम्ही जर तुमच्या जीवनामध्ये विष्णुदास झालात तर मग न देखती गर्भवास, कधीही तुम्हाला गर्भवास नाही. जरी तुम्ही जन्माला आलात तरी गर्भवासी दुःख नाही येता जाता, हृदयी असता नाम तुझे दुःख नाही. मग जेलरही जेलमध्ये जातो ना आरोपीही जेलमध्ये जातो. एकाच जेलमध्ये दोन्ही जातात, पण दोघाला व्यवस्था सारखी आहे का? आरोपी जर जेलमध्ये गेला, कारागृहामध्ये जेल म्हणून नाही का, जेलमध्ये गेला तर त्याला काय या साहेब म्हणून नेतात का? त्याला मारीत घेऊन जातात. आणि जेलर जर जेलमध्ये गेला तर मग मात्र या 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 अशी तशी. कारागृह एकच आहे, तसं गर्भवास एकच आहे, पण विष्णुदासाला साहेबासारखी व्यवस्था आहे आणि आरोपीला मग इतर लोकांना आरोपीसारखी व्यवस्था आहे. जी बिनमाळकरी आहेत, खाऊ नाही ते खातात, पिऊ नाही ते पितात. हे म्हणजे तुम्ही मंडपात चपलं घालून यायलात म्हणजे मग तुम्ही सगळे हाप वैष्णव दिसाला. मला म्हणा तुमच्या त्या वागण्या बोलण्यावर मला काही गोष्टी म्हणजे संस्काराच्या कमी वाटायला आहेत. विठाला साध्यंत स्थितीमध्ये वर्तन करताना वैष्णव व्हा, व्यसन करू नका. अरे काय बाया पोरांना काय कुस्ती खेळायला जायचे का मांस खाऊन? सात्विक आहार जीवनामध्ये ठेवा, गळ्यात तुळशीची माळ घाला, सत्कर्म करा, दानधर्म करा, नामचिंतन करा, एकमेकाला प्रेम समर्पित करा, आपल्या जीवनाची उंची गाठण्याचा प्रयत्न करा. युक्त आहार, मग आबा म्हणले युक्त आहार विहार नेम इंद्रियाशी नसावी बासर, निद्रा बहुभाषण. आपल्या जीवनामध्ये अशी साध्यंत स्थिती वर्णन करावी. आणि मग न देखती गर्भवास, कधीही गर्भवास त्यांना पाहायला मिळत नाही. फक्त अवस्था कशी ठेवावी लागते अभंगाच्या तिसऱ्या. विसंबेना माता बाळा, विसंबेना माता बाळा, विसंबेना माता बाळा, विसंबेना माता विसंबेना माता बाळा. महाराजांचा न विसंबे माता बाळा. लेकरू आईला विसरू शकतं, पण आई लेकराला विसरते का? नाही. तसं आपण देवाला विसरूच नाही महाराज. आपण विष्णुदास झाल्यानंतर कधी कधी आपण विसरू, पण भगवान परमात्मा आपल्या विसरत नाही. विसंबत येरा, नाही विसंबत येरा, नाही विसंबत येरा, ओ नाही विसंबत येरा. म्हणे आम्हा देवाचा सांगत नाही विसंबत येरा, नाही विसंबत येरा. तुका म्हणे देवाचा सांगत नाही विसंबत येरा, नाही विसंबत येरा. नाही विसंबत येरा. महाराज तशी अवस्था आहे बाबा. विसरू नये देवाला. सातत्यानं भजन करावं, स्मरण करावं. न विसंबे माता बाळा. बाळाचा विसर त्या ठिकाणी होऊ शकत नाही. तैसा लळा पाळावा, आणि तसा लळा आपल्या जीवनामध्ये ऋणानुबंध तसा ठेवावा. देवाला आई मानावं, आपण लेकरू व्हावं. आणि एक क्षणभर सुद्धा भगवंताचं विस्मरण आपल्या जीवनामध्ये घडू नये. नाही घडलं की मग आपल्या जीवनात मजाच आहे महाराज. देवाच्या स्मरणामध्ये सुख आहे, देवाच्या विस्मरणामध्ये दुःख आहे. विसरले तया थोर झाली पचतील खाणी. 84च्या जे विसरले त्यांच्या जीवनामध्ये हानी झाली बघा. आणि ज्यांनी स्मरण केलं तरले तरती हा भरवसा. पण आपल्या जीवनात एकच करावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विण जीवा. आणि एखादा श्रीमंत व्यक्ती, एखादा मोठा माणूस
आणि त्याचा आणि आपल्या जीवनामध्ये देवाचा आणि आपला संबंध आला की बारीक सारीक लोक आपल्या नादाला लागतच नाही. नुसतं कळावं अरे हे अमुक अमुक साहेबाचा पाहुणा आहे म्हणून कळालं तरी शेजारी पाजारी घाबरतात त्याला, नाही का? का म्हटले यांचे नातेवाईक मोठे आहेत, आपण काही वाद वगैरे करायला जावं तर ते येतील कधीतरी यांचा कैवार घेऊन असं म्हणतात, नाही का? येत नाहीत ते कैवार घेऊन, ते भांडण लागलं म्हणून कळालं गाव सोडून जातात, नाही का? असं होतं. पण सामान्य एखादा श्रीमंत मनुष्य पाहुणा रावळा झाला तर आपल्याला व्यवहारामध्ये धीर बसतो. आणि जगाचा मालक जर आपला पाहुणा झाला तर मग काय होईल? अभंगाच्या शेवट त्रिभुवनी जाती सत्ता, त्रिभुवनी जाती सत्ता, महाराज म्हणतात त्रिभुवनी ज्याची सत्ता तो रक्षिता झालिया. त्रिभुवना म्हणजे ज्याची सत्ता आहे आणि तो जर रक्षण करता झाला, आपल्याला सांभाळणं झाला. हरी आला हाता कैची भय चिंता, हरी तैसे हरीचे दास, नाही तया भय मोह चिंता आस. हो राहती उदास अशी अवस्था त्यांची निर्माण होते. म्हणून त्रिभुवनामध्ये देव सखा झाला की कोणीही आपला केस सुद्धा वाकडा करू शकत नाही. आपल्याला माहिती आहे पांडवांना केवढा त्रास झाला, काही झालं का? द्रौपदीला केवढा त्रास झाला, काही घडलं का? हरिभक्ताला, ज्ञानोबरायांना, तुकोबरायांना, नाथरायांना, या महापुरुषांना जीवनात केवढा मोठा संघर्ष करावा लागला, नाही का? पण काय झालं, करणारे संपून गेले आणि यांची मात्र कीर्ती 700 वर्ष जशाला तशीच आहे. महाराज त्यांचं काही होत नाही. सन्मार्गानं जीवन जगा, सत्यानं जीवन जगा.
तुमचा विरोध कितीही कुणी करू द्या, तो विरोध तुमच्यापर्यंत येऊ शकत नाही, विरोधक तुम्हाला काही करू शकत नाही. कौरव पांडव दोनों भाई, एक सच्चा एक झूठा. 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 सच्चा तो बैकुंठ जावे, सच्चा तो बैकुंठ जावे, झूठा नरक में बैठा. सच्ची बात कबीर जी की, मत करना किसी की. सच्ची बात कबीर जी की, मत करना किसी की, मत करना किसी की. हा सगळा वागण्याचा खेळ आहे. महाराज म्हणले कौरव पांडव दोनों भाई, एक सच्चा एक झूठा, एक वैकुंठ जावे आणि एक नरक में बैठा. एक अशी स्थिती आहे बघा. म्हणून सत्याचं आचरण करा, सत्य वागा. आणि सगळ्यात महत्वाचं एवढंच ध्येय ठेवा की मी कधीतरी मरणार आहे म्हणून चांगलं वागा. तुम्ही जर अमर असतात तर कसंही वागलं तरी हरकत नाही. कधीतरी आपलंही वर्ष श्राद्ध होणार आहे, असा फोटो त्याच्या भोवती अशी फुलं लावली जाणार आहेत, अख्खा गाव गोड जेवण खाऊन जाणार आहे ना, आपल्याला पुन्हा मिळणार नाही. आपल्याच कार्यक्रमात आपण नसणार आहे याची थोडी जाणीव ठेवली पाहिजे माणसानं. आणि एक सांगू, ज्याला मरणाची आठवण आहे तो वाईट वागतच नाही. जो मरण विसरलाय तोच वाकडा पाऊल टाकतो. त्याला वाटतं माझं आत्ताच काय झालं, कोण काय करणार आहे माझं. एक माणसाचा भ्रम आहे बरं का, माझं कोण काय करणार आहे. तुझं कोण काय करणार आहे ते करायला तयार यायचे, फक्त तू दम काढ, वेळ काढ त्याच्यात, असं होऊ नको. म्हणून बाबा, जगात माणसाशी प्रेमानं वागा आणि देवावर प्रेम करा आणि देवाला आपलं करून घ्या. माणसं आपली होऊच शकत नाहीत. स्वार्थ आहे तोपर्यंत जवळ बसतात आणि खायचं आपलं संपलं की निघून जातात. आता आपण व्यवहारामध्ये पाहतोय, हे त्या पक्षात ते त्यापेक्षा, स्वार्थ दिसला की पळतात आणि पुन्हा ते संपलं दुसरीकडे निघून जातात. अशीच व्यवहारात हे तसं असतं. या नातेवाईकाला लोक मानतात, त्याची परिस्थिती बिघडली, दुसरा श्रीमंत झाला, त्याच्या पाठीमागे लागतात. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, अंतरी काळीचे हो, अंतरी काळीचे कोणी नाही. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, अंतकाळीचे नाही कोणी, अशी अवस्था आहे. म्हणून देवाला आपलं करा. त्रिभुवनी ज्याची सत्ता तो रक्षिता, झालिया नदी कती गर्भवास, कधीही दास विष्णूचे ज्ञानेश्वर. ईश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज. ओ निवृत्ती राया, ओ निवृत्ती राजा, गोपाल मुक्ताबाई ज्ञान सकया. निवृत्ती राया, त्रिभुवनी ज्याची सत्ता तो रक्षिता झाली. आज या ठिकाणी वर्षश्राद्धाच्या निमित्तानं थोडा वेळ भगवत सेवा करण्याचा योग आला. आता वेळ झालेली आहे. वैकुंठवासी दामूशंकर साणप यांचं प्रथम पुण्यस्मरण आणि त्यांचा समस्त परिवार, आप्तेष्ट मंडळी यांच्याद्वारा
आज या कार्यक्रमाचं नियोजन आमचे हरिभक्तीपरायण आबा रोहिदास आबा यांच्याकडून मला निमंत्रण आलं, त्यांच्या उपस्थितीमध्ये सेवा करायला मिळाली. ही सर्व मंडळी, इथली प्रेम करणारी सर्व चाहते वर्ग, सगळ्यांची अपेक्षा आणि म्हणून तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग आला. पवित्र एकांतामध्ये या जगदंबेच्या पायथ्याला या निमित्तानं सेवा करण्याची संधी प्राप्त झाली. ज्यांचं पुण्यस्मरण आहे, भगवान परमात्म्यांनी त्यांना उत्तम स्थान आपल्या चरणाजवळ द्यावं, या परिवाराला दुःखातून बाहेर पाडावं आणि आपल्या जीवनामध्ये पुन्हा यांना मातृ आईची सेवा घडावी. लक्षात ठेवा, गमवलंय त्याचं दुःख करू नका, प्राप्त आहे त्याच्यासाठी काहीतरी करा. आपले लोक मेलेल्यासाठी कार्यक्रम करतात आणि जित्याला उपाशी मारतात, मेलेल्यासाठी अश्रू ढाळतात आणि जिवंत आहे त्या माणसाला बोलायला कोणी तयार नसते. आपल्या या जगाचा नियम आहे. पण गेलेत त्यांचं स्मरण ठेवा आणि आहेत त्यांची सेवा करा, हा परमार्थ आहे. म्हणून जमलेल्या सर्व मंडळांना नमस्कार. मातृशक्ती, पितृवर्ग, मृदंगाचार्य, गायनाचार्य, भालदार, चोपदार, विणेकरी, साऊंड सिस्टीमवाले, कॅमेरावाले आणि तुम्ही सर्व जमलेले साणप परिवारावर प्रेम करणारे आप्तेष्ट सर्वांच्या चरणी दंडवत घालतो आणि माझ्या या शब्दांना विराम देतो, थांबतो. तुकाराम 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 तुकाराम.